नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच मोठी आणि महत्त्वाची पावसाची बातमी समोर येत आहे. 25 जूनपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर हा वाढणार आहे. हवामान खात्याचा दिला आहे अलर्ट. तर तुमच्या जिल्ह्यात काय राहणार परिस्थिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचं आगमन होतंय. भारतीय हवामान विभागानं 25 जूनपासून महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये हलक्या ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस होणार आहे, कुठे पावसाचा येलो अलर्ट, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स काय आहेत आणि तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि पुढे जाण्यापूर्वी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा वर्तवला आहे. यामुळे इथे येलो अलर्ट हा जारी करण्यात आला आहे. म्हणजेच नागरिकांनी खबरदारी घ्यावी लागणार आहे. मुंबई, ठाणे व पालघर या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. तसंच काही भागामध्ये जोरदार सरींचा अंदाज देखील आहे. तर मुंबईकरांनी पावसामुळे वाहतूक कोंडी व पाणी साचणं यासाठी विशेष लक्ष ठेवायला हवं. पश्चिम महाराष्ट्रात म्हणजेच पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पण विशेष बाब म्हणजे पुणे व कोल्हापूरच्या काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पावसामुळे शेतीच पोषक वातावरण तयार होईल. पण अनियमित पावसामुळे नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे सतर्कता बाळगावी. छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड आणि धाराशिव अशा मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागामध्ये या कोरड्या हवामानानंतरनं काहीसा दिलासा मिळेल, पण पावसाचं प्रमाण अजूनही अपुरं आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव इथे ढगाळ वातावरण राहील. हलक्या फारसा पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विजा, जोरदार वारा आणि मुसळधार सरी अचानक येऊ शकतात. नागपूर, गडचिरोली, भंडारा, अमरावती यासारख्या जिल्ह्यांमध्येही हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. शेतकऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. खरीप हंगाम जवळ आलाय आणि अशा वातावरणात पाऊस किती पडतोय यावर उत्पादन अवलंबून आहे. कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितण्यात आलं आहे की शेतकऱ्यांनी पेरणी करताना हवामानाच्या अंदाजाचा विचार करावा. एकदम घाईने पेरणी न करता यंत्रणा, बी बियाणं आणि खत योग्य नियोजन करावं. कारण पावसाचा जोर आणि कालावधी अनेक भागात अजूनही अनिश्चित आहे. जिथे जोरदार पावसाचा आणि विजांचा इशारा आहे त्या भागात काही गोष्टी कराव्यात. विजा चमकत असताना झाडाखाली उभं राहू नका. विजेच्या पोलपासून लांब राहा. विद्युत उपकरणं बंद ठेवा व नदी नाल्याजवळ जाऊ नका. प्रशासनाच्या सूचना वेळोवेळी ऐका. मित्रांनो, पावसाचा मोसम सुरुवात करत आहेत आणि तो आपल्यासाठी संधीही घेऊन येतो आणि धोकेही. योग्य वेळ, योग्य नियोजन आणि योग्य माहिती असली की कुठलीही अडचण आपल्याला अडवू शकत नाही. हवामान खात्याच्या अपडेट्सवर लक्ष ठेवा. शेतकरी बांधवांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि घरात, गावात, शेतीत सुरक्षित राहा. तर अशा उपयुक्त आणि वेळेच्या वेळेत माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आपल्या गावात व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये, जेणेकरून इतरांनाही देखील वेळेत खबरदारी घेता येईल. धन्यवाद.